आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या गौप्यस्फोटाचे पडसाद गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसतात। भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसतात, तर दुसरीकडे ठाकरे 100% खरं बोलल्याचं सांगत फडणवीसांना पंतप्रधान पदाचं स्वप्न असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असं अमित शहांसोबत ठरलं होतं। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला निघून जाईन असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं। त्यांनी मला माझ्या लोकांसमोर खोटारडं ठरवलं। उद्धव ठाकरेंनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीतल्या या वक्तव्यावर चांगलंच वातावरण तापलंय। खोटं बोल पण रेटून बोल अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। ठाकरेंच्या वक्तव्यानं केवळ परिवाराचाच विचार ते करत असल्याचं समोर आल्याचं फडणवीस म्हणाले, तर उद्धव ठाकरेंनी भलत्याच मुद्द्यांना महत्त्व देण्यात येत असल्याची टीका या सगळ्यावर केली आहे। आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता, आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। एकूण जर का आपण पाहिलं तर प्रचारामध्ये काही वेळेला मूळ मुद्दे बाजूला पडतात की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे। मूळ मुद्दे जे खरे आहेत, मग त्याच्यामध्ये 10 वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याला बगल दिली जाते, आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्द्याला महत्त्व देऊन लोकांची दिशाभूल केली जाते। उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर सलग दुसऱ्या दिवशी भाजप नेते तुटून पडले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळण्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। परिवाराने त्याची दखल घेतली पाहिजे। या मानसिकतेत ते का आले, इतके त्या ठिकाणी बेजार का झाले? आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे? कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे? कधी रेशन कार्ड काढलं आहे? कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले, आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? तर उद्धव ठाकरे 100% खरं बोलत असल्याचं सांगत फडणवीसांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न होतं असं संजय राऊत म्हणाले। मोदी आणि शहांनी त्यांचे पंख कापल्याची टीकाही राऊतांनी केली। प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही। प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही। ही मानवी स्वभाव आहे, आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही। उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे ते 16 आणि सत्य आहे, 100% सत्य आहे। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन, दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन, आणि मी प्रधानमंत्री होईन। मी त्यांचं स्वप्न मोठं होतं, आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही। महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो। पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही, आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतंय। आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा महाविकास आघाडीचा प्रयोग या निमित्तानं पुन्हा चर्चेत आला।
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे दोन्ही बाजूंकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतायत। पुढच्या प्रचारात आता हा मुद्दा आणखी तापणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।